नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी अर्णव खूप चिडलेला असतो, कारण आकाशने त्याला सांगितलेलं असतं की ईश्वरी राकेशजी सोबत लग्न करते आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, काय चाललं आहे ह्या मी सिंदूरचं, स्वतःचे निर्णय स्वतः घेते आणि आपल्याला काही जायचं नाही आहे लग्नाला वगैरे. तेव्हा आकाश म्हणतो, काही आपण हे बुक करायचं का, ते बुक करायचं का. तेव्हा अर्णव म्हणतो, कशाला, काहीच बुक करायचं नाही, आपल्याला जायचंच नाही आहे लग्नाला. आजीने सुद्धा बरं केलं माझं लग्न लावण्यासोबत जोडून, कारण जो तो ज्याच्या मनाची मालकी आहे. आता आकाश समजावत असतो की दादा शांत बस जरा, हळू, एवढं दगदग नको करू, एवढा राग नको करू तू. पण आता अर्णव काही ऐकायलाच तयार नसतो. अर्णव त्याचं जॅकेट काढतो आणि जोरात फेकतो. इतका चिडलेला असतो तो की खूपच, कारण ईश्वरी आता राकेशजी सोबत लग्न करत असते आणि तिचा लग्नाचा विषय चालू असतो म्हणून. तेव्हा आता आकाश म्हणतो, दादा हे बघ, तू म्हणशील तसं. तेव्हा आता अर्णव म्हणतो, चल आपल्या कामाच्या फाईल आणि आता आपण कामाच्या आपल्या कंपनीच्या कामाकडे फोकस करायचं. आता रिकामी कामं बंद, आता माझं आजीने लग्न ठरवून दिलेलं आहे, असं आता तो सांगत असतो. तेव्हा आता अर्णव त्या ठिकाणी ईश्वरी येते आणि ईश्वरी म्हणते, अर्णव सर हे घ्या पेढे आहे बघा, मी पेढे आणले, कसे झाले सांगा बरं. तेव्हा आता अर्णव म्हणतो, हो खूपच छान झाले असतील, पण मला आहे ना तुला ह्या पेढ्यांची बल्क ऑर्डर द्यायची आहे. तेव्हा आता ईश्वरी म्हणते, का काही प्रोग्राम आहे का. तेव्हा आता अर्णव म्हणतो, नाही माझ्या लग्नासाठीच द्यायची आहे बल्क ऑर्डर. तेव्हा हे ऐकून ईश्वरीच्या पायाखालची तर जमीनच सरकते. तेव्हा आता अर्णव म्हणतो, द्या आता पेढा चला. तर आता इकडे अर्णव स्वतः बॉक्स घेतो आणि तिच्या हातात पेढा ठेवतो. हे घ्या, तुझंही राकेशजीसोबत लग्न ठरलं म्हणे, मी असं ऐकलं. तेव्हा आता हे ऐकून ईश्वरीलाही मोठा धक्का बसतो. तर आता इकडे ईश्वरी आणि अर्णवमध्ये वाद चालू असतात. ईश्वरीला समजतं की अर्णव सरांना राग आलेला आहे. तर आता ईश्वरी अर्णवचा राग शांत करेल का आणि राकेशसोबत लग्न करायला तयार होईल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. की आता ईश्वरी आणि अर्णवच दोघी एकत्र येणार, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.